प्रेक्षक हो नमस्कार. द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी राजकीय वर्चस्वाची लढाई तीव्र या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. ठाणे जिल्ह्याचं राजकारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेभोवती फिरतं. ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परंतु या जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न त्यांच्या मित्रपक्षाकडून म्हणजेच भारतीय जनता पक्षाकडून होताना दिसतोय. भारतीय जनता पक्षाने नुकतीच मंत्री गणेश नाईक यांची ठाणे जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखपदी म्हणजे संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती केलेली आहे. म्हणजे एक प्रकारे ठाणे जिल्ह्याचं भारतीय जनता पक्षाचं पालकत्व हे गणेश नाईक यांच्याकडे भारतीय जनता पक्षाने दिलेलं आहे. त्यामुळं ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात गणेश नाईक यांचा हस्तक्षेप होताना दिसेल. गणेश नाईक हे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. परंतु गणेश नाईक यांनी अलीकडे एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलेलं आहे. गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या सत्कार समारंभात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना 100% कमळ असा नारा दिला आणि ठाणे जिल्ह्यात किंवा ठाण्यात आपण जनता दरबार भरवणार अशा प्रकारचं वक्तव्य हे गणेश नाईक यांनी केलं. गणेश नाईक यांच्या या वक्तव्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वासमोर गणेश नाईक यांच्या माध्यमातून आव्हान उभं करताना दिसतोय. गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांचे पारंपरिक विरोधक म्हणून ओळखले जातात. एकनाथ शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी गणेश नाईक यांचं कार्यक्षेत्र असणाऱ्या मुंबई महानगरपालिका या मुंबई पालिकेमध्ये किंवा मुंबई महानगरपालिकेच्या कारभारात प्रशासकाच्या माध्यमातून ते एक प्रकारे निर्णय प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करत होते किंवा जे निर्णय घेत होते. त्यामुळं एक प्रकारे गणेश नाईक यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्याकडून होत होता. गणेश नाईक यांनी 10 वर्षापेक्षा अधिक काळ ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद भूषवलेलं आहे. त्यामुळं ठाणे जिल्ह्याचा शहरी भाग असो अथवा ग्रामीण भाग असो याची खडानखडा माहिती ही गणेश नाईक यांना आहे. ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाचा प्रभाव वाढावा या दृष्टीनं भारतीय जनता पक्ष सातत्याने प्रयत्नशील आहे. ठाणे महानगरपालिका ही सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे किंवा त्या शिवसेनेचं ठाणे महानगरपालिकेवरती वर्चस्व आहे. ठाणे शहराची किंवा ठाणे जिल्ह्यातील शहरी भागाची सूत्र ही भारतीय जनता पक्षाने एक प्रकारे गणेश नाईक यांच्याकडे दिली असल्याचं दिसून येते. कारण मुंबई महानगरपालिका किंवा नवी मुंबई महानगरपालिका ही गणेश नाईक यांच्या नेतृत्वात लढली जाईल अशा प्रकारचे संकेत भारतीय जनता पक्षाकडून मिळताना दिसत आहेत. संदीप नाईक यांच्याबरोबर विधानसभा निवडणुकीपूर्वी जे 27 नगरसेवक म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे 27 माजी नगरसेवक त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्या 27 माजी नगरसेवकांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे. म्हणजे एक प्रकारे नवी मुंबई महानगरपालिका ही गणेश नाईक यांच्या नेतृत्वात लढली जाईल. त्याचबरोबर
ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात जनता दरबार असेल किंवा इतर निर्णयांच्या माध्यमातून गणेश नाईक हे हस्तक्षेप करताना दिसतील किंवा भारतीय जनता पक्षाला अनुकूल असे निर्णय घेताना दिसतील। म्हणजे एक प्रकारे ठाणे जिल्ह्यात आणि ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागात भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व वाढावं या दृष्टीनं गणेश नाईक यांचे प्रयत्न चालू राहतील। दुसरीकडे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसमोर आव्हान उभं करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा आहे। बदलापूर असेल किंवा त्याच्या आजूबाजूच्या निवडणुकीत किंवा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, मग त्यामध्ये जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो किंवा महानगरपालिका असतील, यामध्ये भारतीय जनता पक्ष स्वबळावरती यश मिळवेल अशा प्रकारचं वक्तव्य किसन कथोरे यांनी केलेलं आहे। किसन कथोरे यांनी बदलापुरातील एका कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिलेलं होतं। देवेंद्र फडणवीस यांनी ते निमंत्रण स्वीकारून ते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले होते आणि त्या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं। किसन कथोरे यांच्याकडे जरी मंत्रीपद नसलं तरी सुद्धा किसन कथोरे यांच्या पाठीमागं मुख्यमंत्री म्हणून मी ठाम उभा आहे। म्हणजे एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी किसन कथोरे यांच्या पाठीमागं आपली राजकीय ताकद उभी केलेली आहे। म्हणजेच ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागामध्ये गणेश नाईक यांच्या माध्यमातून आणि ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात किसन कथोरे यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून होताना दिसतोय। ठाणे महानगरपालिका निवडणूक ही स्वबळावरती लढावी अशा पद्धतीची मागणी भारतीय जनता पक्षाच्या ठाणे जिल्ह्यातील किंवा ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे। ठाणे जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे जे बहुसंख्य आमदार आहेत ते ठाणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व वाढवण्याच्या दृष्टीनं सातत्याने प्रयत्नशील आहेत, परंतु युतीचा आघाडी धर्म म्हणून किंवा शिवसेनेबरोबर राजकीय युती असल्यामुळं निवडणुकीमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवताना भारतीय जनता पक्षाच्या ठाण्यातील पदाधिकाऱ्यांना, आमदारांना खरं तर एक प्रकारे मर्यादा येतात। रवींद्र चव्हाण यांची भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून ची नुकतीच निवड केलेली आहे, त्यामुळे सुद्धा एक प्रकारे रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाने आपलं लक्ष हे केंद्रित केल्याचं दिसतंय। म्हणजे गणेश नाईक असतील, रवींद्र चव्हाण असतील, किसन कथोरे असतील, संजय केळकर असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे ठाण्यातील इतर जे दिग्गज नेते मंडळी असतील किंवा कार्यकर्ते असतील, यांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याच्या राजकारणावरती भारतीय जनता पक्षाने विशेष असा फोकस केलेला आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मोठं पाठबळ किंवा संघटन हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे। त्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर भारतीय जनता पक्षाने स्वबळावरती लढल्या तर ठाणे जिल्ह्यात ठाणे महानगरपालिका असो अथवा ठाणे जिल्ह्यातील इतर महानगरपालिका असतील, ठाणे जिल्हा परिषद असेल किंवा इतर ठाणे जिल्ह्यातील पंचायत समिती असतील, या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशीच राजकीय लढाई होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे। आणि सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे विरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा सुप्त असा राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय। एकनाथ शिंदे हे राज्याचे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते आणि आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात
आपल्या नेतृत्वाचा राजकीय प्रभाव वाढावा, आपली संघटना मजबूत व्हावी या उद्देशाने त्यांनी प्रयत्न केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कधीही जाहीर होऊ शकतात. एप्रिल मे मध्ये या निवडणुका होऊ शकतात किंवा दिवाळीनंतर या निवडणुका होऊ शकतात. या निवडणुका ऐनवेळी जर स्वतंत्ररित्या लढाव्या लागल्या तर पक्षाची तयारी असावी. या अनुषंगानं एकनाथ शिंदे हे सुद्धा कामाला लागलेले आहेत. आणि म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी मिशन टायगरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील माजी नगरसेवक असतील, त्यांचे पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील, माजी आमदार असतील, यांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा राजकीय सामना आपल्याला पाहायला मिळू शकतो. धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका.